केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17चा अर्थसंकल्प मांडलेला आहे। पायाभूत सुविधा, कृषी आणि ग्रामीण विकास यालाच केंद्रबिंदू ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। पायाभूत सुविधाच्या माध्यमातून 19,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे। पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 1,00,000 किलोमीटरपर्यंतचे रस्ते सुद्धा बांधण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 1.5 कोटी महिलांना LPG गॅस कनेक्शन मिळवून दिलं जाणार आहे। त्याचबरोबर सर्व्हिस टॅक्स वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न सुद्धा मिळणार आहे। कृषी आणि ग्राम विकास म्हणजे शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडल्याचा आपल्याला दिसून येते। नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की अर्थसंकल्प म्हणजे त्यांच्यासाठी एक परीक्षा असणार आहे, मात्र जनतेने हा अर्थसंकल्प स्वीकारायचं दिसून येते आणि नरेंद्र मोदी या परीक्षेमध्ये पास झालेत असंच म्हणावं लागेल। धरण बांधून कोट्यावधी रुपये वाया घालवण्यापेक्षा या अर्थसंकल्पामध्ये विहिरी आणि त्यामुळे हा देणारा असा आहे। त्याचबरोबर FDI 100% ही अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगार तर स्थानिक मिळेलच, मात्र त्यांच्या फळांना पिकांना चांगला भाव देखील मिळेल। 10 लाखापेक्षा जास्त महागडी गाडी घेणार असाल तर तुम्हाला आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 10 लाखापेक्षा जास्त गाड्यांवर 1% टॅक्स वाढवण्यात आलेला आहे। सरकारचं म्हणणं आहे की महागड्या गाड्या हा विशेषतः घेणारा वर्ग अधिक सधन आहे आणि त्या लोकांना जर पैसे द्यावे लागले तरी हरकत नाही, पण या पैशातून पर्यावरण आणि XUV हायब्रिड गाड्यांसारख्या गाड्यांना प्रोत्साहन मिळेल आणि प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल। सरकारचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहावं लागणार आहे। हौसेला मोल नसतं असं म्हणतात, पण यंदा महिलांना आपली हौस भागवण्यासाठी आपल्या बजेटमध्ये वाढ करावी लागणार आहे, कारण यंदाच्या अर्थसंकल्पानुसार सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमतीत वाढ होणार आहे। तसंच महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ब्युटी पार्लरच्या सेवेतही त्याच्या किमतीतही वाढ होणार आहे आणि इतकंच नाही तर महिलांना आवडणारी शॉपिंग आणि यामध्ये आवडणारे ब्रँडेड कपडे यांच्या किमतीतही वाढ होणार आहे। त्यामुळे कुठेतरी महिलांना ज्या ज्या वस्तू आवडतात, त्यांची हौस भागवतात, या सगळ्या किमतींमध्ये वाढ होणार असल्यामुळे अर्थसंकल्पानंतर महिलांनी यावर नाराजी व्यक्त केली। अर्थसंकल्पावर अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी टीका केलेली आहे। अर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढेल असा दावा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केला आहे। विरोधकांनी याच गोष्टीला आक्षेप घेतला आहे। आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही, मग शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार कशी असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे। दुसरीकडे मनरेगासाठी सुद्धा अर्थसंकल्पात भरीव तरतूद आहे। नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर मनरेगा योजनेवर टीका केली होती। आज त्याच योजनेचा नरेंद्र मोदी आधार घेत असल्याची टीकाही काँग्रेसने केलेली आहे। एकूण अपेक्षेप्रमाणे घोषणांची अंमलबजावणी होणार कशी असा सवाल उपस्थित केला आहे। ठाण्याच्या शिवसेना शाखा प्रमुखाने एका महिला पोलिसाला केलेली मारहाण हा प्रकार ताजा असतानाच मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम येथील शिवसेना युवा सेना कार्यकर्ता सुनील महाडिक याने तृप्ती फरसाण मार्टच्या मॅनेजरला फुकट वडापाव दिला नाही म्हणून मारहाण केली आहे। हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद सुद्धा झाला आहे। या विरोधात जुहू पोलीस ठाण्यामध्ये सुनील महाडिकवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर शिवसेनेतर्फे सुनील महाडिकची हकालपट्टी करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेला नाशिकमध्ये पहिला जबर धक्का बसला असून मनसेचे माजी महापौर, स्थायी समितीचे सभापती आणि सिडको प्रभाग सभापती या तिघांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। शिवसेनेमध्ये आज ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलंय। एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फाटाफुटीच्या राजकारणाला आता सुरुवात झाली असून पुढच्या काळामध्ये नेमके ढोल कोणाच्या कार्यालयासमोर वाजणार आणि कोण कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। एखाद्या कुटुंबाला अथवा व्यक्तीला गावातून बहिष्कृत करणं अथवा जात पंचायतीतून बहिष्कृत करणं म्हणजेच वाळीत टाकणं ही प्रथा महाराष्ट्रात गेले अनेक वर्ष सुरू आहे, परंतु या प्रथेला पायबंद घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्र बहिष्कार अधिनियम हा नवा कायदा सरकार आणणार आहे। उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत या कायद्याचं प्रारूप मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे। त्याच्यानंतर 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा कायदा मंजुरीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेत आणला जाईल। हा कायदा मंजूर झाला तर वाळीत टाकणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई होईल।
या कायद्यानुसार 7 वर्षाचा कारावास आणि 5 लाख रुपयापर्यंतचा दंड या दोन्ही शिक्षा बहिष्कृत टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात होऊ शकतात। त्यामुळे हा कडक कायदा आल्यामुळे महाराष्ट्रातील या अनिष्ट प्रथा, वाईट टाकण्याची जी वाईट प्रथा आहे ती बंद होण्यास मोठी मदत होणार आहे। नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडवर 8 मार्च रोजी कोल्हापूर न्यायालयामध्ये आरोप निश्चित केले जाणार आहेत। पण हे आरोप 8 मार्च रोजी निश्चित न करता याकरता थोडा काळ देण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारने आज न्यायालयात केलेली आहे। नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या होऊन जवळपास वर्षे उलटून गेलेली आहेत। असं असताना देखील नवीन खुलासाचा आधार घेत तपास यंत्रणा वेळकाढूपणा करते का असा आरोप आता तपास यंत्रणांवर केला जातोय। कचऱ्याच्या प्रश्नावरून मुंबईत नवीन बांधकामाचे प्रस्ताव मंजूर करण्यास मुंबई हायकोर्टानं BMCला मनाई केली आहे। परंतु यामधून रिडेव्हलपमेंट आणि SRAच्या बांधकामांना मात्र सूट देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं असून BMC प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे। कासरवडी परिसरातील वरेकर हत्याकांड ठाण्यात चांगलाच चर्चेत आहे। या संबंधी ठाणे पोलिसांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या दिशेने तपास चालू आहे, कोणत्या मुद्द्यावर तपास चालू आहे ह्याचा खुलासा करण्यात आला। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 वर्षापूर्वी अशीच घटना या परिवारावर घडली होती, या अनुषंगाने तपास चालू आहे। तर सर्वात दुसरा मुद्दा म्हणजे हुसेन हा धार्मिक आहे, तर ह्या अनुषंगानेही तपास सुरू आहे। तर सर्वात चांगला मुद्दा म्हणजे काल रात्री त्यांच्या घरी काही औषधे मिळाली होती, मानसोपचार तज्ञाशी निगडीत औषधं होती आणि हे प्रकार बघून एक मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याचा विचार पोलीस करत आहेत। तर दुसरीकडे मात्र बहीण अजून काहीही बोलण्यास तयार नाही आहेत। त्यामुळे अनेक वेगवेगळ्या टप्प्याने पोलीस ह्याचा तपास करत आहेत। उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान कोमल सोनवणे या तरुणीचा लोकलच्या अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र या प्रकरणात रेल्वे प्रशासनाचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे। अपघातानंतर तब्बल 45 मिनिटे कोमल ही मदतीच्या प्रतीक्षेत पडून होती। मात्र हक्केच्या अंतरावर असलेले रेल्वे पोलीस जागचे हल्ले नाहीत। इतकेच काय, येणारे जाणारे सुद्धा बघ्याच्या भूमिकेत होते। जर कोमल हिला वैद्यकीय सुविधा लवकर मिळाली असती तर कदाचित कोमलचे प्राण वाचले असते। पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरफोडींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता शहरातील मंदिरही असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय। आज पहाटेच्या सुमाराला चोरट्यांनी पिंपरी कॅम्पमधल्या सुप्रसिद्ध अशा वैष्णोदेवी मंदिरात चोरी करत तब्बल 1,58,000चा ऐवज लंपास केलाय। त्याचबरोबर दानपेटीतील काही रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली आहे। पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मात्र दिवसेंदिवस घरफोडीच्या वाढलेल्या घटनांमुळे शहरवासीय मात्र चिंतेत आहेत। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई येथील महाराष्ट्र बँकेवर डिसेंबर महिन्यात दरोडा पडला होता। या दरोडेखोरांनी बँकेची तब्बल 25 लाख रुपयांची रोकड रक्कम नेली होती। रायगड पोलिसांनी मोठ्या शिताफीने एक तपास करून या गुन्ह्यात 12 आरोपींना अटक केली होती। त्यांच्याकडून 15 लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला होता। पोलिसांनी केलेल्या तपासात यातील आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारे संघटितपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालं आहे। त्यामुळे आता या सर्व आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात एकाच गुन्ह्यात एकाच वेळी 12 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे। पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्री सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलेला आहे। यामध्ये मुख्यतः तुमसर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे फळभाज्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तसेच देवरी तालुक्यात आतापर्यंत 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर येत्या 2 दिवस तरी अशा प्रकारे अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे या ठिकाणचा शेतकरी सध्या तरी चिंतेत सापडलेला आहे। सततची नापिकी आणि दुष्काळामुळे पिचलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळानं अक्षरशः सोडपून काढले। बळीराजा पूर्णपणे कोलमडून पडला। आंबा, द्राक्ष यासारख्या फळबागांसोबतच गव्हासारखं पीक देखील उद्ध्वस्त झाले। या गारपिटीचा आणि वादळाचा सर्वात जास्त फटका बसलाय तो बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना। दुष्काळामुळे
जी जनावरं छावण्यांमध्ये शेतकऱ्याने दाखल केली होती ती जनावरं आता उघड्यावर पडली आहेत. त्यामुळं ही चित्रापत जगवायची कशी असा प्रश्न बळीराजासमोर निर्माण झाला. राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान माजवलं असताना नागपूरसह विदर्भात देखील या पावसाने चक्क झोडपलंय. नागपूर जिल्ह्यात सावरगाव येथे तर चक्क आज गारपीट झाली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना नुकसान झालं. येथे किमान 2 दिवस तर याच प्रकारे गारपीट आणि अवकाळी पावसाला सामोरं जावं लागणार असल्याचे वेधशाळांना वर्तवलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होतीये. राज्यभरातून एकूण 17,000हून अधिक विद्यार्थी जे आहेत त्या परीक्षेला बसत आहेत. एकूणच 9 विभागामध्ये ही परीक्षा घेतली जाते आणि राज्यातील 4,000हून अधिक परीक्षा केंद्रांवरती या परीक्षेसाठी तयारी पूर्ण झाल्याचं बोर्डाकडून सांगण्यात येते. एकूणच विद्यार्थ्यांचा ताण या परीक्षेचा कमी व्हावा यासाठी 2 विषयांच्या पेपरमध्ये अंतर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर 12वी प्रमाणेच 10वीला देखील ज्येष्ठ लेखनिक घेता येणार आहे. धुळे शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये 12वीची परीक्षा देणाऱ्या मुलीचा अचानक मृत्यू झाला. शबिला बानो ही विद्यार्थिनी 12वी सायन्सचा पेपर देत होती आणि त्याच वेळेस अचानक पेपर लिहित असताना तिला भोवळ आली आणि ती खाली कोसळली. तात्काळ डॉक्टरांना बोलवण्यात आलं आणि तिच्या नातेवाईकांनाही बोलवण्यात आलं. मात्र तिच्यावरती काही उपचार होऊ शकतील त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. शबिलाला याआधीही अशा प्रकारचा त्रास होता, तिला चक्कर यायचा त्रास होता अशी माहिती समोर येते. विक्रोळीतील डॉन बॉस्को शाळेमधील 12वीचा पेपर आहे केमिस्ट्रीचा, तो फुटल्याची तक्रार इथल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. या शाळेमध्ये 400 विद्यार्थी आहेत, ते परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी आले होते. काही विद्यार्थी हे 1 तास उशिरा आले तरी देखील त्यांना पेपर दिले गेले आणि त्यांना कॉपी शिक्षकांनीच पुरवली अशी तक्रार आहे ते विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर एकच गराडा घातला होता. या संदर्भात आम्ही मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया देखील घेतली, परंतु त्यांनी या ठिकाणी असा कुठलाच प्रकार घडला नाही आहे असं सांगितलं आहे. दरम्यान या ठिकाणचे CCTV कॅमेरे देखील चालू नाही आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग या ठिकाणी काय कारवाई करत आहे हे पाहणं गरजेचं आहे. मराठी रंगभूमी आणि विक्रम गोखले यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. मात्र नाट्यरसिकांसाठी एक दुःखद बातमी अशी आहे की विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमीला रामराम ठोकला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले घशाच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी नाटकापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला असून चित्रपट आणि मालिकांमध्ये मात्र आपण कायम काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नाट्यरसिकांसाठी खरोखरच दुःखद गोष्ट आहे की त्यांना आता विक्रम गोखलेंना पुन्हा रंगभूमीवर पाहणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठे विक्रम गोखलेंच्या अभिनयाला नाट्यरसिक मुक्तील यात शंका नाही. एशिया कपमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर टीम इंडियाचा मुकाबला रंगणार आहे तो श्रीलंकेशी. टीम इंडिया सध्या ड्रीम फॉर्ममध्ये आहे, तर दुसरीकडे श्रीलंकेसमोर कमबॅकचं आव्हान असेल. कारण एशिया कपमध्ये श्रीलंकेला यजमान बांगलादेशकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. यातच याआधी भारताविरुद्धची T20 सिरीजही श्रीलंकेला गमवावी लागली होती. यामुळे या पराभवाची सगळ्याच परतफेड करण्याचा प्रयत्न मलिंगा अँड कंपनी करेल, तर धोनी अँड कंपनी आपला विजयरथ कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. आता टीम इंडिया आपली विजयाची हॅट्रिक कायम राखते का याकडेच भारतीय क्रिकेट फॅन्सचं लक्ष असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.